नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. गोष्ट तशी महानगरपालिकेच्या निवडणुकीतल्या प्रचारादरम्यानची आहे. मी पूर्वी ज्या माध्यमात काम करत होतो त्याच्यासाठीच आम्ही एक शो डिझाईन केला होता आणि प्रयत्न हा होता की त्या महानगरपालिकेमध्ये जे सिव्हिक इश्यूज आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. आणि सुरुवात त्याची झाली कोल्हापुरात. कोल्हापुरात सुरुवात झाल्यानंतर तिथं जे लोक आले होते, जे चर्चेत पण सहभागी होते, त्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या शहरातले रस्ते प्रचंड खराब आहेत. तर मी त्यांना गमतीनं असं म्हणालो की कोल्हापूरकरांना आंदोलनाची सवय आहे. तुम्ही कुठल्याही विषयावरती तडीला जाईल असं आंदोलन करू शकता. पूर्वी तुम्ही ज्यांच्याकडे ते होतं, ज्यांनी तिथे टोल वगैरे केले आणि शहरातले रस्ते केले, त्यांना पिटाळून लावलं आणि शेवटी सरकारनं ते रस्ते तुमच्याकडनं घेऊन, म्हणजे त्या एजन्सीकडनं घेऊन तुमची त्याच्यातनं मुक्तता केली. मग आता कशासाठी भांडताय? तर ते म्हणाले, नाही नाही, आता सरकारकडनं अपेक्षा आहे की आम्हाला रस्ते चांगले झाले पाहिजे. थोड्याशा चर्चेतनं माझ्या असं लक्षात आलं की कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांसाठी एक असा निधी आलेला आहे आणि त्या निधीच्या जोरावरती सत्ताधारी घटक पक्ष प्रचार करतायत, विरोधक त्यांना प्रश्न विचारतायत. आणि आता गेल्याच आठवड्यामध्ये मी जेव्हा कोल्हापूरला गेलो तेव्हा मी विचारलं, अरे ते काय झालं त्या रस्त्यांचं? मग त्यांनी मला असं सांगितलं की एका लोकप्रतिनिधीनं ते जे काही 100-150 कोटी रुपये आले होते त्याच्यात आपला स्वतःचा वाटा 20% घेतला. 100 कोटी रुपयाच्या कामामध्ये 20 कोटी रुपये त्यांनी आधी काढून घेतले. आणि मग तुम्ही कल्पना करा, कारण मी जेव्हा कॉन्ट्रॅक्टरच्या असोसिएशनची ती मुलाखत, ज्याच्यातनं प्रचंड महाराष्ट्रात खळबळ उडाली की 65% वाटप. तर ज्या कोल्हापुरातनं गेल्या आठवड्यात ही खळबळ उडाली, त्याच कोल्हापुरातनं आज एक 3 मिनिटाचा व्हिडिओ बाहेर आलाय. जे कोल्हापुरातले लोक आहेत त्यांना आधी मी जे जे काही बोललो त्याचे संदर्भ लगेच लागतील, पण मी महाराष्ट्रातल्या आणि जगभरातल्या प्रेक्षकांसाठीचं विश्लेषण करतोय. चॅनल सबस्क्राईब करा. 3 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये कोणीतरी अगरवाल नावाचे गृहस्थ आहेत, ते राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर यांच्याशी बोलतात. ते कोल्हापूरमधले आमदार. पूर्वी ते श्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर होते. नंतर शिवसेना फुटली आणि मग बाकीचं सगळं राजकारण तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यानंतर एकदा ते पराभूत झाले आणि आता ते निवडून आले. त्यांना मंत्रिपद हवं होतं. एकनाथ शिंदेना काही त्यांना मंत्रिपद देता येत नव्हतं. मग राजेश क्षीरसागर यांना राज्य नियोजन मंडळाचं उपाध्यक्षपद दिलं आणि ते स्टंच सपोर्टर आहेत शक्तीपीठाची. म्हणजे मी आणि त्यांच्याशी बरोबर 3-4 तास आम्ही बऱ्याच गप्पा अवांतर मारल्या. मग त्यांची मुलाखत करत असताना माझ्या लक्षात आलं की शक्तीपीठासंदर्भामध्ये त्यांच्याकडे बरंच माहितीपूर्वक असं साहित्य आहे. त्यांनीच मला सांगितलं की कोल्हापूरमध्ये नवा रिंग रोड करण्यासंदर्भामध्ये सरकारची काहीतरी सकारात्मक बाजू आहे. पण मग आता जेव्हा हा व्हिडिओ बाहेर आलाय की जे सगळेच लोक आता ते ट्विट करतायत, त्या व्हिडिओमधनं मी आधी जेवढे संदर्भ सांगितले ते संदर्भ तुम्हाला उलगडतात का बघा. 3 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण पहा, आवश्यक आहे ते पहा. बोला, काय म्हणता? कधी आला तुम्ही? मी इकडे राहायला, मी इकडेच आहे ना साहेब. राहायला इकडेच आहे ना. मला एक सांगा, आपला हिशोब कसा ठरला होता साहेब? त्या दिवशी तुम्ही इथे बसलेलात, आत गेला, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले. काय ठरलं मला सांगा. हा, मला म्हणाले की साहेबांचे 5. ऐका ऐका ना ऐका ना ऐका, एक मिनिट ऐका साहेब, पुढे 1 मिनिट मला द्या ना फक्त. मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला, बरोबर आहे. ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमच्या दोघांचे 1-1. ऐका ऐका, त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब. नाही, एकच मिनिट साहेब, माझा कंप्लेंट नाही. आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केलं साहेब राहुलला. मी एवढे त्यांनी घाई केली माझ्याकडे. एक लक्षात घ्या साहेब, आपलं काय ठरलं होतं? 60% ठरले. अहो पण ते आज तुमच्या बरोबर गेले साहेब. नाही, असं नाही करून चालत. तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या. नाही, त्यांना 1% द्यायचं, तुम्ही 2 दिला, आम्हाला 2% तुम्ही कमी दिले. हे बघा, व्यवहार क्लिअर ठेवा. आम्ही दुसऱ्याकडे काढून तुम्हाला दिले साहेब. त्यावेळी तयार होता मला साधलं, तर म्हणजे राहून द्या, तुम्हाला बोलले म्हणून दिलं. नाही पण ते साहेब खरं सांगू आता तुम्हाला, हे बघा, तुम्हाला तिथं कामात काय नसतं करता ते मी बघतो, पण असं नाही सांगणार जे ठरले. नाही साहेब, मला आता ते कामच, कारण तिथे पण मला एवढं प्रेशर. तुम्हाला पैसे परत देऊन टाकायला करून दे मग. ओके साहेब, सॉरी. हा साहेब, ठीक आहे. नाही माझे बघा, राग मानू नका साहेब. रागाचा विषय नाही साहेब, जो व्यवहार ठरतो तो आपण पाळायचा. नाही साहेब, माझ्याकडनं हे बघा साहेब, माझ्याकडनं पाळला गेलाय साहेब. तुम्ही चुकताय कुठं एक लक्षात घ्या. व्यवहार आहे असं, मालक कोण आहे?
मालक तुम्ही आहात. कोण मिळालं बोलायला? अरे पण हे पण मला एक गोष्ट सांगा, त्यामध्ये कोण आधीमध्ये काय ढवळाढवळ करत होतं, तुम्हाला मला भेटता येत नव्हतं का? अहो साहेब, आता आपण म्हणतो कशाला चुगल्या करा ना, आपला स्वभाव नाही साहेब. असं नाही ते कसं आहे माहिती आहे काय, सगळी वरती पण करावं लागते ते, असं नसते ते. अहो साहेब, तुमचं सगळं मान्य आहे, पण तुम्ही माझ्या जागी येऊन बसा ना साहेब. तुम्ही चुकलाय साहेब, आय ॲग्री, पण तुम्ही आमदारच साहेब, मी साधा माणूस आहे. असा विषय नाही साहेब, आमदार साधा. आणि आज तुमचं कोल्हापूरमध्ये सगळं चालतं ताकद आहे. माझी काय ताकद? त्यांनी सांगितलं हे बघा, ते तुमच्या मागे हात गेले आणि मला ते बाकीचं काही विषय माहित नाही. तुम्ही कामात मला कुठं मदत करायला सांगा. नको साहेब, मला खरंच मला ते गोदरेज बरोबर पण नाही जमणार, जाऊ देत. ठीक आहे मी तशी व्यवस्था लावा. हा, बोलून घेतो मी. ओके तशी व्यवस्था लावा. ओके काय नाही लागलं तुम्ही नंतर बघा बघायचं डायरेक्ट चालेल. खरं बघा माझी पण काय. अरे साहेब पण अरे तुम्ही काय नाही बाहेर परस्पर. अरे साहेब, परस्पर नाही, इतकेच झाला व्यवहार. तुम्ही आता 2% त्यांना पैसे दिले नाही, मी त्यांना 1% दिला. देऊ नका. 1% त्यांना द्यायचं होता. आणि आता काय तुम्हाला करायचं नसतं तर विषय नाही नको साहेब, सॉरी. हा ठीक आहे, काय हरकत नाही. करायचं असलं तर तुम्हाला राईट. सो आता ज्यांनी हा व्हिडिओ कोल्हापूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन माध्यमांना दिला ते इंगवले नावाचे गृहस्थ, राजेंद्र इंगवले, राईट. ते पण पूर्वी एकत्रित शिवसेनेमध्ये होते. एकत्रित शिवसेना फुटली आणि मग उद्धव ठाकरे गटाकडे ते गेले आणि ते काल परवापर्यंत जिल्हाध्यक्ष होते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे. त्यांचा आणि राजेश क्षीरसागरांचा पूर्वी मैत्री होती त्यांची अनेक अर्थानं. आता ती मैत्री तुटली अनेक अर्थानं. आणि ती तुटल्यानंतर राजेश क्षीरसागर यांच्या चिरंजीवाचा एक व्हिडिओ कसिनोमध्ये, ते काही कसिनोत जातात कशाला लोक, तो एक व्हिडिओ त्यांनी शेअर केला. आणि त्या व्हिडिओला त्यांनी असं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वगैरे दाखवलं 8-10 दिवसापूर्वी. नंतर त्याचा काही फारसा प्रभाव झाला नाही. आता नंतर 2-4 दिवसापूर्वी ज्या वेळेला त्यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरून सोडली, तर त्या प्रेस कॉन्फरन्सच्या नंतर राजेश क्षीरसागरांना प्रश्न विचारला आणि त्यांनी काहीतरी कुत्सितपणे हास्य केलं वगैरे. ते झाल्यानंतर इंगवलेंनी ही प्रेस कॉन्फरन्स केली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हा जो कथित लाचखोरीचा व्हिडिओ आहे तो त्यांनी प्रेझेंट केला. आणि त्या व्हिडिओ नंतर मग त्यांची जी काही राजेश क्षीरसागर यांच्या संदर्भातली भाषा आहे ती तुम्ही जरूर बघा. मी आता ह्या व्हिडिओमध्ये नसेल पुढे, पण मला माननीय मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की किती काळ आपण असं म्हणणार आहोत की आमच्या राज्यामध्ये हे जे इन्स्टिट्यूशनल करप्शन आहे ती जबाबदारी आमची नाहीच आहे. हे जे सत्ताधारी घटक पक्षातले आमदार आहेत, मंत्री आहेत, हे लोक बेसुमार भ्रष्टाचार करतात. बेसुमार म्हणजे कामं आणण्यासाठी भ्रष्टाचार, कामं केल्यानंतर त्याची बिलं काढण्यासाठी भ्रष्टाचार. पूर्वी काय मंत्रालयात 0.5% वगैरे काहीतरी होती लाचखोरीची अमाऊंट, आता ती मंत्र्यापर्यंत 10-15% गेली आहे. महाराष्ट्र ज्या दिशेला चाललाय त्याच्यानंतर तुम्ही राज्यकर्ते म्हणून आज असाल उद्या नसाल, काही कोणाकडे ताम्रपट नाहीये, पण तुमच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राची दिशा ही प्रचंड घसरणीला लागलेली आहे हे मात्र लोक निश्चितपणे सांगते. सो हे इंगवले यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात ते काय म्हणाले ते ऐका. मी अजून सांगतो की हा कथित लाचखोरीचा व्हिडिओ आहे. मला खात्री आहे की विधिमंडळामध्ये अधिवेशन सुरू आहे, सोमवारी याच्यावरती चर्चा होईल, एखाद्या चौकशी समितीची घोषणा होईल. पुन्हा जायचंय ते चॅनल सबस्क्राईब करा. ऐका इंगवले काय म्हणतात. कोल्हापूर शहराचे किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात भ्रष्ट लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये ते कॉन्ट्रॅक्टरांना धमकावताना दिसतात आणि कॉन्ट्रॅक्टरांनी 40 लाख रुपये त्यांना दिले हे प्रूव्ह झालं, सिद्ध झालं. पण हे क्षीरसागर तेवढ्याने त्यांची भूक भागताना दिसत नाही. पुन्हा म्हणतात मला अजून पाहिजे, मला वरती पैसे पोचवायचे असतात. वरच्यांच्या नावावर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांना देखील हे बदनाम करत सुटलेत. एकनाथ शिंदे साहेबांनी अशा लोकांच्याकडे लक्ष केंद्रित करून यांना पक्षातून हाकलायला पाहिजे. यांच्या
राज्य नियोजन मंडळ अध्यक्षपद काढून घेऊन यांना आर्थिक नियोजन मंडळ महामंडळाचं पद द्यायला पाहिजे. इतके हे भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी. भविष्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्टर जिवंत असतील काय नसतील मला माहिती नाही, पण ह्या लोकांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार आणि आयजी ऑफिसनुसार मी यांची लेखी तक्रार सोमवारी करणार आहे. यांना अरेस्ट केलं पाहिजे क्षीरसागरना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार, डायरेक्ट अरेस्ट. आणि यांना माझी एक प्रामाणिक इच्छा आहे, ह्या राजेश क्षीरसागरने 2 वर्ष जेलमध्ये किमान सडून एक पांढरी दाढी आणि पांढऱ्या केसातून बाहेर येतेला मला बघायचं. प्रचंड भ्रष्टाचारी आणि प्रचंड अत्याचार करणारा हा लोकप्रतिनिधी आहे. माझं तुमचं सगळ्यांचं कोल्हापूर जिल्ह्याचं सौभाग्य की हा लोकप्रतिनिधी रेड हँड सापडला पैसे खाताना. याच्या इतकं दुर्भाग्य या राजश्री शाहूंच्या नगरीत कुठल्याही लोकप्रतिनिधीचं मी बघितलं नाही. आणि अशा लोकप्रतिनिधीचा पर्दाफाश करताना मला फार मानसिक समाधान मिळतं. हा सगळ्यात राक्षसी प्रवृत्तीचा भ्रष्टाचार करणारा लोकप्रतिनिधी आम्ही आज घोषित करत आहोत. भविष्यामध्ये जर क्षीरसागर सत्तेत नसतील आणि जर त्यांची आमदारकी पद रद्द झाली, ही जनता यांना कोल्हापुरी चप्पलनं ठोकते का नाही बघा. आणि त्या ठोकताना सगळ्यात पुढे मी असणार, सगळ्यात पुढे मी असणार. कारण आता हे पोलीस प्रोटेक्शन मध्ये फिरतात, त्यावेळी प्रोटेक्शन नसणार. आणि ज्यावेळी प्रोटेक्शन काढाल ना, त्या रवी इंगोलीची गाडी समोरनं आली तरी तुम्हाला घाम फुटला पाहिजे असं वागणार मी यांच्याबरोबर. पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, या व्यक्तीचा कसलाही फोन येऊ दे, यांचं काम करू नका. ह्याच्या प्रत्येक फोन मागं अर्थकारण असतं. शासकीय अधिकाऱ्यांनो सगळ्यांना ऐका, याला कसली भीक घालू नका या राजेश क्षीरसागरना. याच्या प्रत्येक फोनला अर्थकारण आहे. स्पष्ट सांगायचं, साहेब दूध का दूध पाणी का पाणी असेल तर आम्ही काम करतो, नाहीतर तुमच्या भ्रष्टाचारामुळे आम्ही अडचणीत नको. भविष्यामध्ये हे टेंडर घेतलेले कॉन्ट्रॅक्टर अडचणीत येणार आहेत. त्यांनी काम कितपत केले हे शहानिशा होणार आहे. 40-40 लाख रुपये यांना देऊन 1-1 कोटी रुपये ते कोण कोण आहेत त्यांना देऊन परत वरच्यांना द्यायचं म्हणतात. तर अशा लोकप्रतिनिधी करायचं काय? तर आमच्या शिवसेनेच्या भाषेत खाली डोकं वर पाय.